नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. माणूस हा जन्माला येतो तेव्हापासूनच त्याचं कर्म त्याच्यासोबत असतं. ज्या दिवशी त्याचा जन्म होतो त्याच दिवशी त्याचं भविष्य लिहिलं जातं. मग तुम्ही विचार करत असाल की हे सर्व आहे तरी काय? हा एक जीवन मरणाचा खेळ आहे. यामध्ये माणूस ज्या दिवशी जन्म घेतो आणि ज्या दिवशी मरण पावतो त्यामधील जेवढा काळ तो जगतो ते त्याचं कर्म असतं. तो त्याचा कर्माचा काळ असतो आणि या जीवनाच्या टप्प्यामध्ये तो जे काही कर्म करतो त्याचं फळ त्याला शेवटी मिळत असतं. म्हणजे हा सर्व कर्माचा खेळ आहे. या खेळामध्ये जो जिंकेल तोच पुढे जाऊन खरी स्वर्गाची प्राप्ती करेल. आजच्या जीवनामध्ये जे काही होत आहे ते सर्व काही ना काही कारणास्तव होत आहे, ज्याला काहीतरी एक युनिक कारण आहे. कारण विनाकारण या जगामध्ये कुठलीच गोष्ट होत नाही. विनाकारण झाडाचं पानसुद्धा हलत नाही. त्यासाठी देवाची आज्ञाच हवी असते आणि देवाची आज्ञा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हवासुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आपण जो श्वास घेतो आहे तो सुद्धा देवाच्या आज्ञेनेच घेत आहोत. या जगामध्ये देवाच्या आज्ञेशिवाय आपण श्वाससुद्धा घेऊ शकत नाही, एवढी देवाची मोठी महती आहे. आणि ही महती ज्याला समजली तोच खरा स्वामींचा सेवेकरी झाला. आपण फक्त जीवनात येणं, जीवन मौजमजेमध्ये जगणं हेच जीवनाची एक व्याख्या नाही. जीवनामध्ये येऊन काहीतरी चांगलं कर्म करणं म्हणजे जीवन होय. संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, यांनी देखील जगाच्या उद्धारासाठी काहीतरी चांगलं काम केलं होतं, म्हणून आजही त्यांचं नाव लोक घेत आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांनी देखील काहीतरी चमत्कार दाखवले, लोकांना त्यांचं जगणं सोपं करून दिलं. लोकांसाठी ते आयुष्यभर झुंजले. ते स्वामी समर्थ महाराज सर्वांसाठी चमत्कार दाखवून गेले. आपल्याला ही संधी मिळाली आहे. आपणही त्यांचे भक्त आहोत आणि आपल्यालाही त्यांच्यासारखं कर्म करायचं आहे. जरी काही गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी आपल्या जीवनात चांगलं कर्म करणं आपल्याच हातात आहे आणि ते कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ही चांगली आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला यासाठी सांगतोय की स्वामींनी आपल्याला प्रत्येकाला काहीतरी कर्म करायला सांगितलं आहे. आमचा हाच उद्देश आहे की प्रत्येक भक्तापर्यंत चांगली योग्य माहिती पोचावी. जर महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला मार्गदर्शन केलं नसतं तर कदाचित पांडव ते युद्ध जिंकू शकले नसते. म्हणून आपल्या जीवनाचा संघर्ष, आपल्या जीवनाचं हे युद्ध जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला योग्य मार्गदर्शनाची, योग्य त्या गोष्टींची गरज आहेच. आणि ती गरज फार थोड्या प्रमाणात भागवण्यासाठी का होईना मी प्रयत्न करत आहे. मान्य आहे की प्रत्येक गोष्ट मी तुमची सोडवू शकत नाही, परंतु तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती जरूर पोचवू शकतो. त्यातून तुम्हाला मार्ग सापडू शकतो. तुमच्या मनात असलेली नकारात्मक शक्ती मी दूर करू शकतो. माझ्याकडूनही चुका होतात, मीही त्या चुका सुधारतो. तुमच्याकडूनही चुका होतील, तुम्ही देखील त्या चुका सुधारा. कारण शेवटी आपण मनुष्य आहोत. चुका या मनुष्याच्या हातातूनच होत असतात. म्हणून झालेल्या चुकांचा पश्चाताप करा. झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा त्या चुका रिपीट करू नका. जर तुम्हालाही तुमच्या चुकांची खात्री झाली असेल, तुम्हालाही तुमच्या चुका मान्य असतील तर देव तुम्हाला त्याबद्दल कधीच शिक्षा देणार नाही. कारण जो आपली स्वतःची चुकी मान्य करत असतो, जो त्याबद्दल प्रायश्चित्त घेत असतो, तो कधीच वाईट नसतो आणि देव कधीच त्याला शिक्षासुद्धा देत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की मग आपण वारंवार चुका करत राहायच्या. चुका ह्या चुकून होता असतात, आपण त्या मुद्दाम करत नसतो. त्यामुळे स्वामी महाराजांची शक्ती जोपर्यंत आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपलं कोणीच वाईट करू शकत नाही. आजचा सुंदर संदेश तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि सकारात्मक विचार निर्माण करणारा आहे. संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा दिवस सुंदर आहे. प्रत्येक दिवस सुंदरच असतं.
फक्त तो आपल्या बघण्याचा दृष्टिकोन तसा असायला हवा. रोज नवीन दिवस आपल्यासाठी रोज नवीन संधी घेऊन येत असतो. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी प्रेरणा देऊन जाणारा असतो. कधीकधी कोणत्या तरी दिवशी काहीतरी वाईट आपल्या जीवनात घडतं आणि कोणत्या तरी दिवशी चांगलं घडतं. परंतु जे वाईट घडतं त्यातून आपल्याला काहीतरी अनुभव येत असतो आणि तो अनुभव आपल्या जगण्यासाठी खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचा असतो. काही गोष्टी आपण सकारात्मकतेने बघा, त्यातून तुम्हाला समजून जाईल की या गोष्टी होण्या गरजेच्या होत्या. एखाद्याचा अपघात झाला, तो वाचला, तर आपण ते सकारात्मक घ्यायला हवं की देवाची कृपा झाली म्हणून हा वाचला. कोणी जर त्याच ठिकाणी एक्सपायर झाला तर त्यामागे देखील त्याची काहीतरी पर्सनल कारणे असतील. ज्याचं त्याचं फळ ज्याला त्याला मिळत असतं, ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्यासोबत असतं. म्हणून आपण फारसं त्यामध्ये डोकावू नये. आयुष्यभर ज्याने चांगलं काम केलं त्याला शेवटी देवाने योग्य ते फळ दिलंच आहे. मृत्यू होणं म्हणजे पाप नव्हे, तर मृत्यू होऊन पुढील जन्मासाठी प्रस्थान करणे होय. परंतु त्या मृत्यूच्या अगोदर तुम्ही काय कर्म केलं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला 100 दिवस जगायचं असू द्या किंवा 1000 दिवस जगायचं असू द्या, कितीही दिवस आपण जगलो तरी याचा अर्थ नाही की खूप काही चांगलं काम केलं. तुम्ही 100 दिवस 10 दिवस जगूनसुद्धा चांगलं काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला 50 वर्ष 100 वर्ष जगण्याची गरज नाही. परंतु हे सर्व आपल्याला देवाने ठरवून दिलेलं आहे. ते आपल्या हातामध्ये नाही. आपल्या हातामध्ये फक्त आपलं कर्म आहे. आपण किती दिवस जगणार आहोत, आपण कसं जगणार आहोत, हे सर्व देवाच्या हातात आहे. आपल्याला आपला जन्म कोणत्या कुटुंबात द्यायचा, कोणत्या धर्मात द्यायचा, हे देखील भगवंताच्या हातामध्ये आहे. जन्म मृत्यू हा मनुष्याच्या हातात असता तर यदाकदाचित पृथ्वी केव्हाच नष्ट झाली असती. परंतु हे सर्व देवाचं चक्र आहे आणि त्या चक्राचे आपण खेळाडू आहोत. आपण फक्त त्या चक्रामध्ये खेळत राहायचं. करता करविता परमेश्वर आहे. जेव्हा देईल तेव्हा घ्यायचं, हेच आपल्या हातात आहे. मात्र कसं जगायचं, कसं कर्म करायचं, कशी लोकांना मदत करायची, कसं सकारात्मक विचार करायचा, कसे पुढे जायचं, कसं आपलं ध्येय गाठायचं, हे अधिकार देवाने मात्र आपल्याला दिले आहेत. त्याचा योग्य वापर जो करेल तो नक्कीच त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचेल. आयुष्याच्या वाटेवर, आयुष्याच्या टप्प्यावर जेव्हा केव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा परमेश्वर मात्र तुमच्या मदतीला नक्की असतील. आपण सर्व देवाचे मुलं आहोत. ते आपले करता करविता आहेत. त्यांचा हात आपल्या डोक्यावर असताना आपल्याला घाबरायची गरज नाही. हा सकारात्मक संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. हा संदेश तुम्हीही ऐका, आपल्या इतर मित्रमंडळींपर्यंत नक्की पोहोचवा, स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.